नमस्कार मित्रांनो, महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक या पदासाठी भरती आली आहे। तर टोटल बघा 5347 जागेसाठी ही भरती आलेली आहे। तर यामध्ये कोण कोण अर्ज करू शकते ते आता आपण बघणार आहे। तर बघा, यामध्ये ज्या विद्यार्थ्यांकडे ITI आहे म्हणजे वीजतंत्री व तारतंत्री म्हणजे इलेक्ट्रिशियन व वायरमॅन या सब्जेक्टमध्ये जर तुमचा ITI तुम्ही पास असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता। तर टोटल जागा 5347 आहे। यामध्ये बघा, अजासाठी म्हणजे SC साठी 673 जागा आहे। त्यानंतर ST साठी 491 जागा आहे। नंतर विजा अ साठी 150, त्यानंतर भज ब साठी 145, भज क साठी 196, त्यानंतर भज ड साठी 108 जागा, नंतर विमाप्र साठी बघा 108 जागा आहे। त्यानंतर इतर मागासवर्ग OBC साठी 895 जागा आहे। त्यानंतर EWS मध्ये 500 जागा आहे आणि ओपनसाठी 2081 अशा जागा दिलेल्या आहे आणि टोटल भरती ही 5347 जागेसाठी होणार आहे। आणि यामध्ये बघा, पद जे असणार आहे ते विद्युत सहाय्यक असणार आहे आणि या पदाचा 3 वर्षाचा कंत्राटी कालावधी असणार आहे। जे विद्यार्थी यामध्ये सिलेक्ट होणार त्यांना 3 वर्ष कंत्राटी म्हणून जे वर्क आहे ते करावं लागेल आणि त्यानंतर ते परमनंट होणार आहे। आणि त्यानंतर यामध्ये कास्ट वाईज सुद्धा जागा दिल्या आहेत, जसे की सर्वसाधारण, प्रकल्पग्रस्त, भूकंप, महिला, सर्व ज्या डिटेल्स आहे या PDF मध्ये उपलब्ध आहे। आणि ही PDF तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे, तिथे तुम्ही बघू शकता। तर शिक्षण बघा काय पाहिजे आहे, तर तुमच्याकडे 10वी व 12वी पास पाहिजे आहे आणि त्यानंतर तुमच्याकडे वीजतंत्री व तारतंत्री यामधील ITI उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे। तर यामध्ये बघा, जे 3 वर्षासाठी जे पेमेंट असणार आहे ते बघा किती असणार आहे। तर प्रथम वर्ष 15,000 रुपये असणार आहे, द्वितीय वर्षाला 16,000 रुपये असणार आहे आणि तृतीय वर्षाला 17,000 रुपये एवढं पेमेंट दिल्या जाणार आहे। आणि तो 3 वर्षाचा कालावधी पूर्ण होणार, जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत त्यांचा 3 वर्षाचा कंत्राटीचा कालावधी झाल्यानंतर जे विद्यार्थी परमनंट होणार त्यांना जी ही पे स्केल दिलेली आहे या पे स्केलनुसार त्यांना वेतन दिल्या जाणार आहे। आणि फॉर्म जे आहे ते सुरू झाले आहे। तर जे विद्यार्थी यासाठी इलिजिबल आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना अर्ज करायचा आहे त्यांनी लवकरात लवकर आपले फॉर्म भरून घ्यावे। तर अर्ज करताना तुम्हाला परीक्षा शुल्क बघा किती लागणार आहे। जे ओपन कास्टमध्ये कॅन्डिडेट आहे त्यांना 250 + GST एवढं चालान लागणार आहे आणि जे विद्यार्थी मागासवर्ग, दुर्बल घटकामध्ये असेल किंवा अनाथ असेल त्यांना 125 रुपये + GST एवढे चालान लागणार आहे। आणि हे पेमेंट आपण फोनपेद्वारे म्हणजे UPI द्वारे किंवा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डने आपण करू शकतो। तर विद्युत सहाय्यक या पदाचे अर्ज सुरू झालेले आहे। 20 तारीख ही लास्ट डेट दिलेली आहे। तर लवकरात लवकर आपले अर्ज करून घ्या व या संदर्भात जेही पुढील अपडेट येईल त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।